नमस्कार. सध्याच्या काळामध्ये आपल्या मुलांना कोणतं शिक्षण द्यावं, कोणत्या प्रकारचा कोर्स निवडावा आणि कशा प्रकारचं त्याचं शिक्षण झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं पालकांना गरजेचं आहे. आपल्या पाल्याला शिकवणारी एखादी शैक्षणिक संस्था जर चांगली मिळाली तर त्या पाल्याचं कल्याण होत असतं, त्या पाल्याचा योग्य पद्धतीने विकास होत असतो. पाल्यांना नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं, आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारचं त्याचं शिक्षण झालं पाहिजे, हा सगळा विचार करणं गरजेचं असतं. पालकांच्या मनामध्ये द्विधा अवस्था असते की खरंच आपल्या पाल्याचा विकास होईल का, तो चांगलं शिक्षण घेईल का, त्याला इंग्रजी वाचायला जमत नाही आहे, तो गणितीय क्रिया व्यवस्थित करत नाही आहे, त्याला गणित व्यवस्थित जमत नाही आहे, मग तो का होईल, इंजिनियर होईल का डॉक्टर होईल की कसं होईल त्याचं. अशा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आपल्या दृष्टीनं गरजेचं असतं. म्हणून पालकांना असं योग्य मार्गदर्शन करणारी, त्यांच्या पाल्यांना घडवणारी, त्यांच्या मुलांना योग्य दिशा देणारी अशा प्रकारची संस्था निवडणं हे मोठं जिकिरीचं काम असतं. आणि पालक वेळोवेळी त्याची चर्चा करत असतात. वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून, सहवासाच्या माध्यमातून, मित्राच्या माध्यमातून योग्य अशी शाळा आणि त्याला ट्युशन व राहण्याचं जे संस्कार केंद्र किंवा हॉस्टेल आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तसं जर पाहिलं तरी या काळामध्ये हे मोठ्या जिकिरीचं काम आहे. परंतु ते कसं, हे जे आव्हान आहे आपण लिहिलेल्या, कसं पेलून जायचं आणि कशा प्रकारे त्याचं हे करायचं, हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मला वाटतं की या बाबतीत आपण योग्य पद्धतीनं निर्णय करून, त्याची चर्चा करून आपल्या पाल्याला जर चांगल्या संस्थेमध्ये आपण ठेवलं, चांगल्या संस्कार केंद्रामध्ये ठेवलं तर निश्चितच आपला पाल्य हा उद्याचा सुजाण आणि चांगला बालक आहे, चांगला नागरिक आहे, चांगला व्यक्तित्व बनू शकतो, उद्योजक बनू शकतो. त्याच्या अंगी वेगवेगळ्या क्षमता आहेत, त्या वेगवेगळ्या क्षमतांचा विकास, कौशल्याचा विकास त्याच्या अंगी झाला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या माध्यमातून घडला पाहिजे, वेगवेगळ्या उपक्रमातून घडला पाहिजे. अशी वेगवेगळे उपक्रम आणि कृतिशील आणि प्रयोगाच्या माध्यमातून घडवणारं असं हे आपलं विद्यानिकेतन संस्कार केंद्र लातूरमध्ये चालू आहे. आपण यावं, पाहावं आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा अशी आपणास विनंती आहे. नमस्कार.